श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न। आज हा संदेश फक्त भाग्यवान लोकांपुढेच येणार आहे। देव म्हणत आहेत, माझ्या प्रिय बाळा, हा संदेश तुझ्या समोर येण्याचं कारण आहे। मला तुला काहीतरी एक गोष्ट सांगायची आहे। मला आता सर्व काही ठाऊक झाले आहे। तू तुझ्या स्वतःला शोधून काढत आहेस, परंतु तुला समोर अशा बऱ्याच समस्या आहेत, तेथे बरेच कोंडी आहेत। तुला जीवनात बऱ्याच अशा समस्या येत आहेत, त्यामधून तू स्वतः आवरला आहेस, मात्र त्या समस्या तुला पूर्णपणे नष्ट करत आहेस। आता चिंता करणं सोडून दे। तुझ्या मनात असे बरेच प्रश्न सध्या उभे आहेत, जे प्रश्न तुला पूर्णपणे सतावत आहेत। तुला हा प्रश्न पडत असेल की हा संदेश ऐकल्यानंतर तुझे जीवन कल्याण होईल, तुझ्या जीवनात चमत्कार होईल का नाही, असा प्रश्न तुला होत असेल, मात्र आता चिंता करणं थांबव। मी तुझ्या स्वतः समोर आलो आहे। मी तुझा बाळूमामा तुझ्या समोर येऊन तुझ्या जीवनाबद्दल काहीतरी गुपित गोष्ट सांगण्याकरिता तुझ्या समोर आलो आहे। मी आता तुझ्या समोर येण्याचं कारण तुला नक्कीच जल्दी समजणार आहे, त्यामुळे हा संदेश संपूर्ण ऐक। जर तुमचा मामांच्या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच हा संदेश लाईक करा आणि कमेंट मध्ये लिहा श्री संत सद्गुरू बाळूमामा आणि 512 लिहायला विसरू नका। देव म्हणत आहे, मी तुम्हाला काहीतरी सांगू इच्छितो की तुम्ही खास आता आशीर्वादासाठी मी तुम्हाला निवडलो आहे। जर तुम्हालाही माझे आशीर्वाद घ्यायचे असतील तर हा संदेश पूर्णत्व ऐकून जावा। म्हणून आजचा हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि कमेंट मध्ये 111 असं टाईप करा। देव म्हणतो, माझ्या बाळा, तुला माझा आशीर्वाद आता मिळणार आहे। आज मी तुला तुझ्यासाठी विचारत असलेल्या सर्व गोष्टी देईल, ज्या तुझ्या मनात प्रचंड गोष्टी आहेत, ज्या तुझ्या मनात प्रचंड जास्त विचार आहे, त्या सर्व विचारांचं आता मी तुला प्रश्न हुडकून देणार आहे। त्यामुळे हा संदेश अजिबात दुर्लक्ष करू नको। तुला माझी संपूर्ण गोष्ट काळजीपूर्वक आता ऐकावी लागेल आणि माझ्यावर विश्वास ठेवावा लागेल। माझ्याकडून तुझ्याकडे असलेल्या सर्व तक्रारी आणि सर्व नाराजी आता काढून टाकण्यात येतील। म्हणून निस्वार्थ मनाने हा संदेश ऐकून तर बघ, तुझे सर्व दुःख संपून जातील। देव म्हणत आहेत, आता काळजी करणं थांबव। खास तुझ्यासाठी मी समोर आलो आहे। मला सर्व काही ठाऊक आहे। तू मला जे काही म्हणत आहेस, तुझ्या ज्या प्रार्थना आहेत, त्या प्रार्थना मला पूर्णपणे ठाऊक आहे। हा संदेश तुला जितका वेळ मिळेल तितका वेळ देऊन हा संदेश पूर्ण ऐक। नक्कीच तुला मोठा चमत्कार दिसेल। त्यामुळे आज हा संदेश अजिबात दुर्लक्ष करू नको। फक्त हा संदेश पूर्ण ऐकून तर बघ, भाग्यवंत ठरशील। श्री संत सद्गुरू बाळूमामा। देव म्हणतात, तुम्हाला चिंता करण्याची आता कसलीही गरज नाही। मी तुमच्या समोर आलेलो आहे। तुमचे सर्व प्रश्नांचे उत्तर देण्याकरिता आता तुमच्या समोर आलो आहे। चिंता करणं थांबवा आणि हा संदेश पुढे ऐकत चला। लक्षात ठेवा, मी तुमचा मामा तुम्हाला आयुष्यात कोणत्याही वाईट परिस्थितीमध्ये तुम्हाला नक्की त्यामधून बाहेर काढणार आहे। विश्वास ठेवा माझ्याने। निस्वार्थ मनाने भक्ती करून तर पहा, कधीही तुम्हाला दुःख येणार नाही। लक्षात ठेवा, निस्वार्थ मनाने केलेली माझी भक्ती कधीही व्यर्थ जाणार नाही। आज मी तुम्हाला काहीतरी सांगण्याकरिता आलो आहे। तुम्ही आज प्रत्येक वेळी तुझ्या अंतःकरणात मला सांगत आहेस, होय, माझी मुळे आज सर्व काही ऐकतील असा मला ठाम विश्वास आहे। हा संदेश माझी मुळे पूर्ण ऐकतील। तू आता निश्चितपणे तुझ्या दुःखांपासून मुक्त होणार आहेस।
तुला असे वाटत नाही की मी तुझे ऐकत नाही किंवा मला तुझी वेदना दिसत नाही असं तुला वाटत असेल, पण लक्षात ठेव, मी सर्व काही पाहत आहे आणि आज मी तुझ्या आजूबाजूलाच आहे, आजूबाजूला नाही तुझ्या समोर आहे. आज हा संदेश वेळ देऊ नये. मी नेहमी तुझ्या आवडीबद्दल विचार करीत असतो. मला ते हवे आहे, ती म्हणजे तुझी भक्ती. तू माझे नामस्मरण करावे असे माझे मन आहे. देव म्हणतोय, आता चिंता करणं थांबव प्रिय बाळा, आनंदी हो, कारण आयुष्यात तुला पुन्हा तुझी ही वेळ येणार नाही. लक्षात ठेव, आज दुःख आहेत म्हणजे उद्या सुख येणार नाहीत असं हरगिज होणार नाही. लक्षात ठेव, प्रत्येक वेळ बदलत असते. देव म्हणत आहेत त्यांना ते सहजपणे ओलांडू शकते आणि स्वतःला मजबूत बनवू शकते. ज्या ठिकाणी तू दुःखांना सामोरे जात आहेस त्या ठिकाणी तू स्वतःला मजबूत बनवू शकतो. कधी कधी तू असा विचार केला असशील की मी तुझ्या प्रार्थना ऐकतो का नाही, असा तुला अनेकदा प्रश्न आला असेल किंवा तुला उत्तर मी देत नाही. तू दररोज माझी उपासना करत आहेस तरी देखील तुला मी तुझ्या प्रश्नांचे उत्तर देत नाही, परंतु तरीही मी तुझे दुःख कमी करीत नाही. माझी असे भक्त नाही. सर्व काही फक्त वेळेवर प्राप्त होणार आहे. लक्षात ठेव, तू आता कितीही रडलोस, कितीही तळतळलोस तरी तुला आता सर्व काही मिळणार नाही. तुझी वेळ जेव्हा येईल तेव्हा तुला सर्व काही मिळून जाणार आहे. विश्वास ठेव, तू एकटा नाहीस, मी तुझ्या सोबत आहे. तुला वेळ आल्यानंतर मी सर्व काही देईन ज्यावर तुझा हक्क आहे. लक्षात ठेव, ती योग्य वेळ नक्कीच आता लवकर येणार आहे. त्यावेळी तुला सर्व काही प्राप्त होणार आहे. तू आज आणि आता काय इच्छित आहेस हे मला पूर्णपणे माहीत आहे. तुला काय हवे आहे ही मला पुन्हा मला सांगू नको. लक्षात ठेव, मला तुझ्या प्रत्येक प्रार्थना माहीत असतात, म्हणून प्रत्येक वेळी तुझी इच्छा मला सांगत बसू नको. एक गोष्ट लक्षात घे, तुझ्यासाठी छोटी इच्छा आहे आणि मी तेही तुझी पूर्ण करणार आहे. छोटीतली छोटी इच्छा देखील तुझी पूर्ण होणार आहे. मानवी कृत्य हेच कारण आहे की त्याला त्याच्या आयुष्यात आनंद आणि दुःख सहन करावे लागतात. लक्षात ठेव, मानवी कृत्य म्हणजे तू जे काही वाईट कृत्य करत आहेस, जे काही वाईट कर्म करत आहेस त्यामुळे तुला दुःख सहन करावे लागत आहे. ज्यामुळे तो ठरवितो की त्याचे आयुष्य आता कोणत्या दिशेने जाईल. लक्षात ठेव, मी पूर्णपणे ठरवत असतो तुझ्या कर्माने की तुझे आयुष्य कोणत्या दिशेला न्यायचे. त्यामुळे कर्म चांगले कर, तुझे आयुष्य निश्चितपणे चांगल्या दिशेला नेईल. विश्वास ठेव माझ्यावर, तू एकटा नाहीस, मी तुझ्या सोबत आहे. माझा मुद्दा काळजीपूर्वक शांत मनाने एकदा ऐक आणि एकदा गोष्टींकडे पूर्ण लक्षात ठेव. तू मला विसरला नाहीस ना. मी तुझ्या समोर अशा शक्यता किंवा अशी परिस्थिती कधीच ठेवली नाही. ज्या परिस्थितीला तू सध्या सामोरे जात आहेस ती परिस्थिती तुझ्यासाठी आता काही नवीन नाही, मात्र आता पुढील येणारे तुझे दुःख अजून काही मोठे असणार आहेत. लक्षात ठेव, त्यामध्ये तुला कोणतीही हानी होणार नाही, मात्र तू पूर्णपणे त्यामध्ये गोंधळून जाऊ नको. मी तुला त्यामधून देखील बाहेर काढेल. लक्षात ठेव, आयुष्यात दुःख आली म्हणून खचून जाऊ नको. दुःख आली म्हणजे त्याच्या पाठोपाठ सुखही येणारच असतात. आता तुला आयुष्यात पूर्णपणे मोठे दुःख येणार आहेत. त्या दुःखांना सामोरे जाण्यासाठी तयार हो. तुला काही होणार नाही. निश्चितपणे शांत हो, कारण दुःख तुला आता ते शेवटचे येणार आहे, मात्र मोठे येणार आहे. हे खरोखर आहे. लक्षात ठेव, मी तुला असे बनवलो आहे जे तू पूर्ण दुःखांना सामोरे जाऊन स्वतःचं साम्राज्य निर्माण करशील. लक्षात ठेव, मी तुला असं बनवलो आहे ज्यामधून तू काहीतरी प्रेरित करून पूर्णपणे काहीतरी करून दाखवशील. मला तुझ्याकडून अपेक्षा आहे की तू काहीतरी करून दाखवशील, पण ज्या मार्गावर तू सध्या जात आहेस
तो मार्ग योग्य आहे का नाही तुला कसं समजेल? आज मी तुला सांगणार आहे. तुला कसे समजेल की तू तुझ्या मार्गावर योग्य आहेस का नाहीस? नीट काळजीपूर्वक लक्ष देऊन एक. जर तुला तुझा मार्ग योग्य आहे का नाही हे ओळखता येत नसेल तर आज मी तुला सांगतो, जर तुझ्या मार्गावर तुला मोठे मोठे संकट येत नसतील तर निश्चितपणे त्या मार्गाहून पहिलं देखील कोणीतरी गेले आहे आणि तो मार्ग पूर्णपणे चांगला नाही. जर तुला एखाद्या मार्गावर खूप अडथळे येत असतील तर तोच मार्ग तुझ्यासाठी योग्य आहे. कारण मी पूर्णपणे यश साजेसुदे देत नाही, सहजपणे देत नाही. तुला अडथळे आल्यावरच यश मिळत असते. लक्षात ठेव, तुझ्या जर रोडवर तुझ्या ध्येयाच्या रस्त्यावर तुला अडथळे येत असतील तर नक्कीच निश्चितपणे समजून जा, तुला ध्येय मिळणार आहे, ध्येयापर्यंत तू जाणार आहेस. देव म्हणत आहेत आता तू पूर्णपणे नकारात्मक विचारातून बाहेर पड, त्यामध्ये गोंधळून राहू नको. लक्षात ठेव, नकारात्मक विचार तुझे जीवन संपवण्यासाठी पूर्णपणे सक्षम ठरत असतात. देव म्हणतात माझे पालन करू शकतात आणि स्वतःला त्यातून बाहेर काढू शकतो. म्हणजे तू माझे नामस्मरण करत चल, त्यामधून मी तुला निश्चितपणे बाहेर काढेन. कारण आता तुझ्या आजूबाजूला बराच आनंद आहे, त्या प्रत्येक क्षणांचा आनंद घे. फक्त दुःखांचं टेन्शन घेऊन तुझे दुःख कमी होणार नाहीत. जर का तू दुःखांचं टेन्शन घेतील, त्यांचा विचार करशील, ते दुःख कम नाही उलट वाढणार आहेस. आता पूर्णपणे मन शांत ठेव, डोकं शांत ठेव आणि हा संदेश संपूर्ण एक. जर तू सहमत असशील तर आत्ताच कमेंटमध्ये म्हण बाळू मामा होय मी सहमत आहे. देव म्हणत आहेत आता तुला जीवनात पूर्णपणे आनंद होणार आहे आणि ते आनंद आता तू स्वीकार. तुझ्या जीवनात मोठे मोठे चमत्कार होणार आहेत. ते चमत्कार तेव्हाच होणार आहेत जेव्हा तू एखाद्या मोठ्या दुःखांना, संकटांना स्वतः सामोरं जाशील. तेव्हा तुझ्या जीवनात मोठे मोठे चमत्कार होणार आहेत. म्हणून आता इतके वाईट आणि निरर्थक वाटू लागले आहे तुला की पूर्णपणे असं वाटत आहे की तू जीवनात यशस्वी होशील का नाही. विश्वास ठेव माझ्यावर. अडथळे आहेत म्हटल्यानंतर तुला यश देखील आहे. तुला जीवनात मी जास्त काही मागत नाही, फक्त दुःखांना सामोरं चल. देव म्हणत आहेत आज हा संदेश तुमच्या समोर येण्याचे एकच मुख्य कारण आहे. मी तुम्हाला काहीतरी सांगण्याकरिता आज तुमच्या समोर आलो आहे. त्यामुळे हा संदेश संपूर्ण ऐकूनच पुढला व्हिडिओ पहा. हा संदेश अजिबात दुर्लक्ष करू नका. विश्वास ठेवा, मी तुम्हाला कधीही एकटा सोडणारा देव नाही. मी तुम्हाला कधीही पूर्णपणे निराश करणारा देव नाही. पूर्णपणे मी तुमचे जीवन आनंदित करणार आहे. तुम्हाला जीवनात पूर्णपणे यशस्वी व्हायचे असेल, दुःखांना दूर करायचे असेल तर त्यासाठी एकच पर्याय आहे, तो म्हणजे सकारात्मक विचार. जर तुम्ही नकारात्मक विचार कराल तर नक्की दुःख कम व्हायचे कम आणि दुःख वाढतील निश्चितपणे. देव म्हणतो नेहमी हसत राहा. हा सुंदर जन्म तुला अजिबात पुढे भेटणार नाही. हा जन्म जर का तू गवाळूस तर पुढला जन्म कसा येईल तुला देखील समजणार नाही. म्हणून तू हा सुंदर जन्म गमावू नकोस. लक्षात ठेव, तुला या दोन गोष्टींमधून जग पूर्णपणे ओळखत असते. ते म्हणजे तुझ्याजवळ सर्व काही असताना तू दाखवलेला रुबाब आणि तुझ्याजवळ काहीच नसताना तू बाळगलेला संयम. यावरच तुला संपूर्ण जग पूर्णपणे लक्षात ठेवत असते. देव म्हणतो यशाकडे सर्वात जवळचा रस्ता मार्ग अजून तयार झालेलाच नाही. त्यासाठी मेहनत करत चल. यशाजवळ जायचे असेल तर तुला प्रयत्न हे निश्चितपणे करावे लागतील. जर तू प्रयत्न करणार नाहीस तर नक्की मी सांगतो तू जीवनात
कितीही माझी भक्ती केलास तरीही यशस्वी होणार नाहीस. आज हा संदेश शांत मनाने ऐकून तर बघ. सर्व चिंता सर्व दुःख दूर होतील. भलेही यशस्वी होण्याची तुला खात्री नसेल पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच तुझ्यामध्ये असल्यास पाहिजे. बाळूमामा म्हणतात प्रत्येक भक्ताच्या मनामध्ये अंगामध्ये पूर्णपणे स्वतःवर विश्वास असला पाहिजे. जर एकालाही विश्वास नसेल तर ते काही करू शकणार नाहीत. म्हणून आत्मविश्वास फार महत्त्वाचा आहे. अभिमन्यूची एक गोष्ट मनाला खूप भावुक बनून जाते ती म्हणजे हिमतीने हारा पण कधी हिंमत हारू नका. लक्षात ठेवा कधीही हिंमत हारू नका, कारण जेव्हा तुम्ही हिंमत हारता तेव्हा सर्व काही पूर्णपणे तुम्ही संपलेले असतात. निश्चितपणे देव म्हणतो तुला जर मोत्यांच्या हारापेक्षा घामाच्या धारांनी मनुष्य पूर्णपणे शोभून दिसत असतो. म्हणून शोभून दिसायचे असेल तर तुला घामांच्या धारा गाळाव्याच लागतील. लक्षात ठेव मोत्याच्या हारांनी फक्त सौंदर्य दिसतं पण घामाच्या धारांनी कर्तृत्व सिद्ध होतं. देव म्हणतो आज हा संदेश पाहूनही दुर्लक्ष करू नको. निखास तुझ्यासाठी इथे तुझ्या समोर आलो आहे. तुला नावासाठी काम तू अजिबात करू नको तर कामासाठी काम कर, कारण जे कामासाठी काम करत असतात त्यांचेच नाव लौकिक होते. अगोदर कामावरून नाव होते आणि नंतर नावावरून काम होते. मित्रांनो, आजचा हा बाळूमामांचा संदेश अजिबात दुर्लक्ष करू नका. हा संदेश तुम्हाला जितका वेळ मिळेल तितका वेळ मिळून जरूर ऐका आणि जर संदेश पूर्ण ऐकलात तर कमेंटमध्ये म्हणा बाळूमामा मी तुमच्यासाठी पूर्णत्व वेळ दिला आहे. धन्यवाद. मित्रांनो, देव म्हणतात प्रत्येक वेळी जो माझा भक्त प्रयत्न करत असतो त्याला मी काही अशक्य वाटू देत नाही. मात्र जो प्रयत्न करत नसतो त्याच्या मनात कितीही नकारात्मक विचार आले, तो कितीही नकारात्मक विचारामध्ये गुंतला तरी मी त्याला सारखे काढत नसतो, कारण तो प्रयत्न करत नाही. मात्र जो व्यक्ती प्रयत्न करत असतो मी त्याला नकारात्मक विचारात वाईट संकटात गेला तर नक्की त्याला सुखामध्ये आणत असतो. तुला नेहमी योजनेची गरज नसते. काही वेळा तुला फक्त श्वास घेण्याची, विश्वास ठेवण्याची आणि पुढे काय होते पाहण्याची गरज असते. लक्षात ठेव जे होणार आहे ते होणारच आहे. त्यापासून कोणीही लांब राहणार नाही. म्हणून चिंता करणं थांबव, कारण आयुष्यात जे व्हायचे आहे ते होणार नाही. कारण मरण कुणालाही चुकले नाही. तू फक्त विश्वास ठेव देवांवर, ते सर्व काही ठीक करतील. आज हा संदेश इतका वेळ ऐकला असतील तर कमेंटमध्ये म्हण बाळूमामा मी तुमच्यासाठी इतका वेळ दिला आहे. आणि हा संदेश लाईक कर आणि चॅनलला सबस्क्राईब कर. मित्रांनो, देव तुमच्या समोर येऊन आज तुम्हाला काहीतरी संदेश देत आहेत. त्यामुळे आजचा हा संदेश पूर्णत्व ऐकलात तर नक्की भाग्यवंत ठराल. श्री संत सद्गुरू बाळूमामा. जीवनामध्ये खूप व्यक्तींची स्वप्ने फक्त या एका विचारांमुळे अपूर्ण राहत असतात, ते म्हणजे लोक काय म्हणतील. लक्षात ठेवा, तुम्ही जर लोक काय म्हणतील याचा विचार कराल तर पुढे अजिबात जाऊ शकणार नाहीत. देव म्हणतो चिंता करणं थांबव आणि हा संदेश पूर्ण ऐकत चल. हा संदेश जर तू पूर्ण ऐकशील तर तुझ्या आयुष्यात येणारे सर्व दुःख, सर्व संकटे निश्चितपणे दूर होतील. लक्षात ठेव, दुःखांना सामोरे जाण्याचा एकच पर्याय आहे, तो म्हणजे स्वतःवर विश्वास, म्हणजे आत्मविश्वास. आत्मविश्वास ज्या व्यक्तीच्या अंगात असतो तो व्यक्ती कोणत्याही दुःखांना सहजपणे सामोरे जाऊ शकतो. देव म्हणतात तुझी जितकी मोठी ध्येय असतील तितकी तुला मोठी झेप घ्यावी लागेल. लक्षात ठेव, तुला स्वतःवरती विश्वास असला पाहिजे. जर तुझे ध्येय मोठे असतील तर झेप मोठी घ्यावी लागेल. तुला पुढला विचार करावं नाही लागणार. म्हणजेच तू यशस्वी होशील का नाही याचा विचार करू नको.
फक्त मोठी झेप घे. तुला पूर्णपणे भरारी देण्याची पूर्णपणे बळ मी देईल. विश्वास ठेव माझ्यावर. तुला मी कधीही एकटा पडू देणार नाही. देव म्हणतो, आता तुला हा संदेश ऐकायचा आहे. लक्षात ठेव, मी तुझ्यासाठी पडद्याच्या मागे पूर्णपणे काम करत आहे. मी तुझ्या जीवनात आता मोठे चमत्कार करणार आहे. तुझ्या जीवनातील तुझ्या रस्त्यावर आलेल्या सर्व अडचणींना मी दूर करणार आहे. लक्षात ठेव, नामस्मरण केल्याने तुझ्या प्रत्येक दुःख दूर होणार नाहीत. तुझे दुःख तेव्हाच दूर होतील जेव्हा तू पूर्णपणे माझे नामस्मरण निस्वार्थ मनाने करशील. मात्र देव म्हणतात, माझे नामस्मरण केल्याने निश्चितपणे दुःख कमी होणार नाहीत. मात्र दुःखांचा वेग ज्या प्रकारे जास्त आहे तो वेग कमी निश्चितपणे होईल. आणि दुःख ज्या प्रकारे तुमच्या काट्याच्या स्वरूपात तुमच्यावर वार करत आहेत ते काट्याचे स्वरूप फुलाच्या स्वरूपात बदल होतील. म्हणून नामस्मरण करत चला, काही देखील कमी पडणार नाही. देव म्हणतो, ज्या पायांना पूर्वीपासून ऊन वारा पाऊस पाणी यांच्याशी संघर्ष करायची सवय असते अशी पावले शेवटपर्यंत कधीही थकत नसते. म्हणजे जो व्यक्ती दुःखांना आधीपासून सामोरे जात आला आहे त्याला पुढे किती दुःख आले आणि किती दुःख गेले याची चिंता नसते. तो प्रत्यक्ष काम करीत असतो म्हणून मी त्याला यश देत असतो. लक्षात ठेवा, यश ही तुम्हाला 1 सेकंदात किंवा 1 मिनिटात आणि 1 दिवसात मिळणारी गोष्ट अजिबात नाही. तुम्हाला वाटत असेल की एखादा व्यक्ती यशस्वी झाला म्हणजे त्याचे नशीब असेल, असं अजिबात नसते. तुमच्या जीवनात 99% ही तुमची मेहनत असते आणि त्यामधील 1% भाग हा नशिबाचा असतो. लक्षात ठेवा, यश मिळणं अगदी सोपी गोष्ट नाही. तुम्हाला तुमचे जीवन तुम्ही 1 मिनिटात अजिबात बदलू शकत नाही. 1 मिनिटात कोणाचे जीवन पूर्णपणे बदलू शकत नाही. मात्र त्या 1 मिनिटात घेतलेला पूर्णपणे विचार, पूर्णपणे सकारात्मक विचार तुमचे जीवन पूर्णपणे बदलू शकतो. म्हणून विचार चांगले ठेवा, कारण 1 मिनिटात तुमचे नशीब किंवा आयुष्य बदलणार नाही. मात्र त्या मिनिटात घेतलेला विचार तुमचे आयुष्य अशा स्तरावर नेईल जिथे कोणी गेले नसेल. विश्वास ठेवा माझ्यावर, तो देवी विचार मी तुम्हाला देईनच. देव म्हणतो, जीवनात त्याच व्यक्तींचे पंख मजबूत असतात जे एकटे उडतात आणि प्रवाहाविरुद्ध झेप घेतात. तेच व्यक्ती मजबूत असतात जी व्यक्ती दुःख आले आणि सुख आले याची पूर्णपणे जाणीव ठेवत नाहीत. लक्षात ठेवा, सुख आल्यानंतर ते मनामध्ये उतरू देऊ नका, कारण गर्व जेव्हा वाढतो तेव्हा आयुष्य कमी होते. म्हणून म्हणतो, नामस्मरण करत चला. श्री संत सद्गुरू बाळूमामा. मित्रांनो, स्वतः बाळूमामा तुमच्या समोर आले आहेत, तुमच्याशी संवाद साधत आहेत आणि ह्या संवादानंतर तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे. त्यामुळे आजचा हा संदेश अजिबात दुर्लक्ष करू नका. संपूर्ण संदेश लक्ष देऊ नका. तुमचे सर्व दुःख दूर होतील. जीवनात आलेल्या सर्व अडचणी स्वतः देव पूर्णपणे पार पाडतील. देव म्हणतो, तुम्ही तुमच्या कर्माचा पडदा काचेसारखा स्वच्छ कराल तर त्यातून तुम्हाला परमेश्वर दिसेल. फक्त कर्माचा आरसा चमकू द्या, तो घाण अजिबात ठेवू नका. देव म्हणतो, आयुष्य कर्माने भरलं आहे. तुम्हाला जसे तुम्ही कर्म कराल तसे तुमचे आयुष्य होणार आहे. लक्षात ठेवा, शब्दांपेक्षा शांत राहूनच जास्त आक्रमक होता येत असते. म्हणून शांत राहा, कारण तुम्ही जर गोंधळ केलात तर तुम्ही शहाणे अजिबात होणार नाहीत. तुमचे कितीही वय असेल किंवा अनेक संधी हातातून गेलेल्या असतील तरी तुम्ही पुन्हा सुरुवात निश्चितपणे करू शकतात, कारण तुम्हाला यश हे शेवटच्या श्वासापर्यंत मिळू शकते. फक्त ध्येय गाठायचे असेल तर तुम्हाला पूर्णपणे विश्वास ठेवायचा आहे. देव म्हणतो, मोठं व्हायचं आणि यशस्वी व्हायचं तर अपमान गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारे लोक स्वतःचा मान वाढवण्यासाठी तुमची ओळख सांगतील. श्री संत सद्गुरू बाळूमामा. उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा? उपवास कधी कधी अहंकाराचा करावा. उपवास कधी हा मीपणाचा करावा. उपवास हा
केव्हा केव्हा गर्वाचा करावा, मात्र उपवास अन्नाचा केल्यानंतर तुम्हाला तुमचे जीवन पूर्णपणे चांगलं होईल असं वाटत असेल तर निश्चितपणे चुकीचा आहात। माझ्या पुढे देव म्हणतो, माझ्या पुढे येऊन चांगुलपणाचा दिखावा करू नको। मला माहीत आहे कोणाचे कर्म कसे आहेत, कारण नशीब लिहिणारा परमेश्वर मीच आहे। माझ्या समोर येऊन पूर्णपणे दिखावाचा कळस मांडू नको। उपवास करायचाच असेल तर निश्चितपणे मीपणाचा कर, तुझ्या गर्वाचा कर। तू गर्व मनातले काढून टाक। पूर्णपणे आयुष्यात दुसऱ्यांना त्रास द्यायचे सोडून दे। नक्कीच मी तुला काही ना काही जीवनात बनवून देईल। आज हा संदेश तुला पूर्ण ऐकायचा आहे। नाही हा शब्द आता तुला ऐकू जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत तुझ्यासाठी सर्व काही शक्य आहे। फक्त नाही हा शब्द तुझ्या मनात घुसू देऊ नको। लक्षात ठेव, उद्याचं भविष्यकाळ वर्तमानाच्या त्यागातूनच निर्माण होत असते। त्यामुळे वर्तमान काळात कित्येक वेळा नकारात्मक विचार मनात आणू देऊ नको। जर तू तुझ्या मनात नकारात्मक विचार आणशील तर निश्चितपणे तुझ्या आयुष्यात तू काही करू शकणार नाहीस। देव म्हणतो तुला आता पूर्णपणे चिंता करणे सोडून द्यायचे आहे आणि आजचा हा संदेश पूर्ण ऐकून पुढे जायचे आहे। विश्वास ठेव माझ्यावर, तू एकटा नाहीस, मी तुझ्या सोबत आहे। तुम्हाला जीवनात नेहमी कर्माला भिणाऱ्या माणसांनी जगण्यात अर्थ नाही। लक्षात ठेवा, कर्माला जो व्यक्ती भीतो तो व्यक्ती आयुष्यात काही करू शकत नाही, कारण त्याला ठाऊक असते त्याचे कर्म वाईट आहे। म्हणून कर्मवीरांनी जगा, कर्मभीरूंनी मरावं। लक्षात ठेवा, कर्म चांगले असतील तर निश्चितपणे आयुष्यात आनंदी जगा। देव म्हणतो प्रत्येक काळ सिंह बनून जन्माला आले तरी स्वतःचे राज्य हे स्वतःच मिळवावे लागते, कारण ह्या जगात नुसत्या डरकाळीला अजिबात महत्त्व नाही। लक्षात ठेव, तुला जर खरोखर यशस्वी व्हायचे असेल तर तुला जे तू विचार करत आहेस ते विचार कृतीमध्ये उतरवायचे आहेस। जेव्हा तुझे विचार कृतीमध्ये उतरवशील निश्चितपणे तुला तेव्हा यश मिळणार आहे, तेव्हा तू यशस्वी होशील। आज हा संदेश दुर्लक्ष न करता पूर्ण ऐकून तर बघ, भाग्यवंत ठरशील। जर तुला तुझी श्रीमंती मोजायची असेल तर मोठा अजिबात मोजू नको। तर जेव्हा तुझ्या डोळ्यात चुकून 2 अश्रू आले तर ते पुसायला किती जण येतात ते मोज। नक्की जर जास्त जण आली तर तू जेवढा श्रीमंत कोण नाही। देव म्हणतात सोबत कितीही लोक असू दे, शेवटी संघर्ष तुलाच करावं लागणार आहे आयुष्यात। म्हणून अडचणीत आधार शोधू नको, स्वतःला भक्कम कर आणि माझे नामस्मरण कर, कारण मी तुझ्या प्रयत्नांना साथ निश्चितपणे देणार आहे। फक्त तुला माझे नामस्मरण करीत राहायचे आहे। तुला जीवनात खरोखर यशस्वी व्हायचे असेल तर आत्ताच हा संदेश पूर्ण ऐक। जितके जिद्दी बनशील तुझ्या ध्येयापुढे तुला काही दिसणार नाही, म्हणून जिद्दी बन आणि तुझे ध्येय पूर्णपणे गाठ। देव म्हणतो जीवनात मेहनत केल्याशिवाय तुला काही मिळत नाही। आज हा संदेश तुम्हाला पूर्ण ऐकायचा आहे। मित्रांनो, तुम्हाला जर पूर्णपणे निस्वार्थ मनाने देवांची भक्ती कराल तर तुम्हाला देव काही कमी पडू देणार नाही। फक्त तुम्हाला देवांची निस्वार्थ मनाने भक्ती करायची आहे। निस्वार्थ मनाने केलेली देवांची भक्ती कधीही व्यर्थ जाणार नाही। फक्त निस्वार्थ मनातला तुम्हाला पूर्णपणे निस्वार्थी व्हायचे आहे। आज हा संदेश पूर्ण ऐकायचा आहे। स्वार्थ मनातला बाजूला ठेवून हा संदेश पूर्णपणे ऐकायचा आहे। विश्वास ठेव, जिथे संपत्ती मर्यादा तिथूनच मी तुझी साथ देत असतो। जिथून तुला सर्व काही संपल्यासारखे वाटत असते तिथूनच मी तुझा हात पकडत असतो। तुझ्या अंतरात्म्यात आहे मी तुला अजिबात हरू देणार नाही। या कलियुगात तुला एकटे मी सोडू देणार नाही। जे झुंज तू खेळतो आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी। बिहू नको, मी तुझ्या नेहमीप्रमाणे सोबत असणार आहे। मी तुझा मामा तुझ्या सोबत आहे, तुला भ्यायची अजिबात गरज नाही। विश्वास ठेव माझ्यावर, तू एकटा नाहीस, मी पूर्णपणे तुझ्या सोबत आहे। देव म्हणतो अडचणी तुझ्या आयुष्यात नाहीत, तुझ्या मनात आहेत। ज्या दिवशी तुझ्या मनावर विजय मिळवशील त्या दिवशी
आपोआप तुझ्या पूर्ण अडचणी संपतील. म्हणून मनातला नकारात्मक विचार, मनातील पूर्णपणे वाईट विचार काढून टाक. यश तुझ्या भोवती फिरेल. यशस्वी तुला होण्याचा एक उत्तम पर्याय मी सांगत आहे, ते म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवून कष्ट करणे. लक्षात ठेव, तुला तुझा संघर्ष खरोखर रडवेल, मात्र तुझं आयुष्य घडवेल. तू कोणाला फसवू नकोस. मी तुझ्या पाठीशी. तुझी फसवणूक कधीही होऊ देणार नाही. फक्त कोणालाही फसवू नको. प्राण गेला तरी दुसऱ्या जीवाशी हिंसा करू नये. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही. श्री संत सद्गुरू बाळूमामा म्हणतात, तुला दुःख देणारे जगात कमी नाहीत. हे जितकं शक्य आहे तितकं सत्य हेही आहे की तू तुझ्या आईच्या मायेने जवळ घेणारे बाळूमामांशिवाय तुला कोणी नाही. फक्त विश्वास ठेवायचा असेल तर तुला देवांवरती ठेवायचा आहे, कारण ते तुला कधीही एकटे सोडणार नाहीत, कधीही तुझा हात सोडणार नाहीत. देव म्हणतो, आज हा संदेश अजिबात दुर्लक्ष करू नको. शांत मनाने हा संदेश ऐकून तर बघ. तुझे सर्व दुःख पूर्णपणे दूर होतील. आज तुला हा संदेश वेळ देऊन ऐकायचा आहे. देव म्हणतो, मी कधी कोणाला भेटत नाही. जो व्यक्ती पूर्णपणे भेटले की नाही माहीत नाही, पण देवासारखी माणसे खूप तुला भेटतील. मात्र मी तुला कधीही भेटणार नाही असं अजिबात नाही. मी तुला तेव्हाच भेटणार नाही जेव्हा तू निस्वार्थी बनत राहशील. तेव्हा मी तुला कधीही भेटणार नाही. तुझ्यासाठी मी जन्म घेतला नवा करोनी आटापिटा. शोधिला तुझा थवा, देवाला दिला रूपा. सव्वा आता तू मला भेटशील कवा. श्री संत सद्गुरू बाळूमामा. देवा एकच मागणी असू द्या, ती म्हणजे मला माझ्या प्रयत्नांना साथ द्या. असं तुम्ही पूर्णपणे देवांकडे प्रार्थना करा. देव तुम्हाला कधीही एकटे सोडणार नाही. जशी मेणबत्ती अग्नीशिवाय जळू शकत नाही, त्याचप्रमाणे आध्यात्मिक जीवनाशिवाय माणूस अपूर्ण आहे. म्हणून आध्यात्मिक बना. लक्षात ठेवा, तुमचे कर्तव्य, धर्म, प्रेम हेच ईश्वर, सेवा हीच उपासना आणि हीच सत्य, हीच भक्ती आहे. तुम्ही जसे वागाल ते तुमचे कर्मात निमंत्रण होईल. एकेकाळ झाले असे. गंगेला एकाने विचारले, तुझे मध्ये सर्वजण पाप टाकतात, ते पापाचे तू करते काय? त्या गंगेने म्हणले, मी माझे पाप पूर्णपणे समुद्राला देते. समुद्राला विचारण्यात आले, तू काय त्या पापाचे करतो? समुद्राने म्हणाले, मी ते ढगांना देतो. ढग म्हणाले, तू काय करतो? ढग म्हणाला, मी ते पाण्याच्या स्वरूपात, पावसाच्या स्वरूपात डबल तुमच्याच घरावर सोडत असतो. म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही जसे कर्म करणार आहात ते तुमच्याकडेच येणार आहेत. म्हणून तुम्ही कर्म चांगले ठेवा. जगात जे काही होते ते तुझे गुरु आहेत, ते म्हणजे तुझे बाळूमामा. तू जगात जे बनशील ते तुझ्या पाठीशी देवांचा आशीर्वाद असतो, म्हणून तू बनशील, नाहीतर तू अजिबात बनू शकणार नाहीस. आज हा संदेश तुला अजिबात दुर्लक्ष करायचे नाही. लक्षात ठेव, उपासाने देव प्रसन्न झाला असता तर अनेक दिवशी उपाशी असलेला तो भिकारी सर्वात सुखी झाला असता. म्हणून उपासाने देव अजिबात तुला सुखी करणार नाही, कारण जे काही बाहेर बसलेले भुकी असलेले माणसं आहेत ते आत्तापर्यंत खूप सुखी असले असते. म्हणून अन्नाचा त्याग करून काही होणार नाही. फालतूपणा सोड आणि कर्म चांगले कर. धर्माचे पालन करण्याचे ज्ञान देणारे गुरु तुझे वडील आणि ज्येष्ठ बंधू ते सर्व पिता आहेत. देव तुला कधीही एकटे सोडणार नाहीत. लक्षात ठेव, तुझा हेतू चांगला असेल तर भक्तीही चांगली असते. म्हणून तुझा हेतू प्रत्येक वेळी चांगला असू दे. वाईट मार्गाने मी तुला भटकू देणार नाही. वाईट ठिकाणी मी तुला जाऊ देणार नाही. विश्वास ठेव माझ्यावरती. तू एकटा नाहीस, मी तुझ्या सोबत आहे. ज्या प्रकारे विहिरीत जाणारी बादली झुकते तरच पाणी आणते आयुष्यात, त्याच प्रकारे काही जर तुला मिळवायचे असेल तर तुला नतमस्त व्हायला पाहिजे. नतमस्त व्हायला शिक. पूर्ण तुझंच आहे. तुझ्या कर्माचे फळ तुला स्वर्ग किंवा नरकात नाही तर या जन्मात मिळणार आहे. लक्षात ठेवा, तुम्ही जे काही आयुष्यात करणार आहात त्याचे सर्व कर्म तुम्हाला इथेच भोगायचे आहे. तुम्हाला स्वर्गात किंवा कुठेही, तुम्हाला नरकात देखील ते भोगायचे नाही.
लक्षात ठेवा, देव म्हणतो, जो चिंता करतो तो दुःखी असतो, जो चिंतन करतो तो सुखी असतो. प्रत्येक वेळी देवांचे चिंतन करा, सुखी आयुष्य बनवून टाका. तुमचे मन पळून जाण्याचा प्रयत्न करत असते आणि ज्या रेषेवर गुरु तुम्हाला घेऊन जाऊ इच्छितात, तुम्हाला उचलू इच्छितात, तेथे जाण्याचा प्रयत्न तुम्ही करत नाही. लक्षात ठेवा, तुम्हाला तुमचा देव एखाद्या यशापर्यंत उचलून नेत आहेत, तुम्हाला प्रयत्न करायला लावत आहेत, तुम्हाला कष्ट करायला लावत आहेत. म्हणून कष्ट करत राहा, तुम्हाला पूर्णपणे नक्की यश मिळणार आहे. तुम्ही सध्या ज्या मार्गावर आहात तिथे तुम्हाला देवाने पोहोचवले आहे. तुम्ही जे सध्या कष्ट करत आहात ते देखील देव तुमच्याकडून करून घेत आहेत. फक्त तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. पुढे जायचे असेल तर चुकीच्या मार्गावर जाऊ नका. कष्टाने कमवलेल्या पैशावर आणि देवावर विश्वास ठेवा. कारण प्रत्येक व्यक्ती देवांवर विश्वास ठेवत नसतो, मात्र जो विश्वास ठेवत असतो देव त्याचा हात कधी सोडत नसतो. ही सत्य गोष्ट आहे. श्री संत सद्गुरू बाळूमामा. माणूस वाईट होतो तेव्हा तो स्वतःला इतरांपेक्षा चांगला समजून जातो, जेव्हा माणूस पूर्णपणे वाईट होऊन जातो. देव म्हणतो, सौंदर्य अंत करण्यात आणि विवेकात असले पाहिजे. लोक विनाकारण कपड्यांमधून ते दाखवत असतात, मात्र तुझ्या रुबाबाने, तुझ्या राहणीमानाने तू चांगला अजिबात बनू शकत नाहीस. देवांपुढे तू तसं अजिबात चांगला होऊ शकणार नाहीस, कारण देवाकडे न्याय हा चांगल्या गोष्टीचा आहे. आनंद कमवता किंवा परिधान करता अजिबात येत नाही, तसेच उपभोगता देखील ते अजिबात येत नाही. तर आनंद हा प्रत्येक मिनिटाला प्रेम, कृपा आणि कृतज्ञते जगण्याचा आध्यात्मिक अनुभव आहे. लक्षात ठेव, आनंद मिळवणे अजिबात सोपी गोष्ट नाही, मात्र आनंद निश्चितपणे तुम्हाला मिळत असतो. फक्त त्यासाठी तुम्हाला पूर्णपणे कष्ट करायचे आहेत. आज हा संदेश पाहूनही दुर्लक्ष करू नको. आज मी तुझ्या समोर आलो आहे तुला काहीतरी सांगण्याकरिता. त्यामुळे आज हा संदेश अजिबात दुर्लक्ष करू नको. बाळा, विश्वास ठेव माझ्यावरती. तू एकटा नाहीस. मी तुझा देव कायम तुझ्या सोबत असणार आहे. देव म्हणतो, एखाद्या अडचणीत मी तुझे लगेच ऐकेल की तुझी श्रद्धा वाढते. त्यामुळे उशिरा ऐकले की तुझी सहनशक्ती वाढते, पण ऐकलेच नाही तर मला पूर्णपणे ठाऊक आहे ही अडचण तू सोडवू शकतो. म्हणजे जेव्हा मी तुझी एखादी अडचण जल्दी ऐकेल तेव्हा तुझी पूर्णपणे माझ्यावरती श्रद्धा वाढते, मात्र जेव्हा मी तुझी एखादी अडचण उशिरा ऐकतो तेव्हा तुझी सहनशक्ती वाढते. पण मी एखादी अडचण जर तुझी ऐकत नसेल तर तू समजून जा ती अडचण तुला सोडवायची आहे, कारण मी तुला प्रत्येक अडचणीतून आतापर्यंत बाहेर काढत आलो आहे. त्यामुळे एकदा तरी स्वतः अडचणींना सामोरे जाण्यापासून शिक. स्वतः बळकट हो. तू आयुष्यात प्रत्येक दुःखांना सामोरे जाऊ शकतील. देवाकडे काही मागायचेच असेल तर नेहमी आईचं स्वप्न पूर्ण व्हावे हा आशीर्वाद मागा, कारण तुम्हाला कधी स्वतःसाठी काही पुन्हा मागायची गरज पडणार नाही. विश्वास असेल तर आताच कमेंट करा, श्री संत सद्गुरू बाळूमामा. ज्या प्रकारे देवाच्या मंदिरात एकच तुम्हाला प्रार्थना करायची असते ती म्हणजे माझ्या प्रयत्नांना साथ द्या. देव म्हणतो, जर तुम्ही परमेश्वराचे प्रिय होऊ इच्छित असाल तर त्याच्याकडे काही देखील मागू नका. त्याने जे दिले आहे त्याचे आभार माना, कारण परमेश्वर तुम्हाला जे काही देत असतो त्यासाठी तुम्ही योग्य असतात. तुम्हाला परमेश्वर तेच देतो ज्यासाठी तुम्ही योग्य आहात. तुम्ही ज्या गोष्टीसाठी अयोग्य आहात ते तुम्हाला देव कधीही काही देत नसतो, जेव्हा तुम्ही त्यासाठी अयोग्य असाल. लक्षात ठेवा, तुम्ही ज्या गोष्टीसाठी योग्य आहात तेच देव तुम्हाला देणार आहेत. मित्रांनो, हा संदेश पुढे ऐकत चला, कारण मामांचे विचार यामध्ये भरभराटून ठेवले आहेत, भरभराटून सांगितले आहेत. त्यामुळे मनाला शांत वाटणारे, खरोखर जीवनात अनुभव घेणारे मामांचे विचार नक्की ऐकत चला. विश्वास ठेवा, पूर्णपणे तुमचे आयुष्य चांगले होत जाईल. ज्या प्रकारे पाण्याला बंद घातला तर ते संथ होते
आणि मनाला बंध घातला तर संत होतात. लक्षात ठेवा, तुम्ही जर मनाला बंद घालाल तर तो संत निश्चितपणे होईल. ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे आणि भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे आणि ज्ञान, भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे. म्हणून नामस्मरण करण्याचा हा योग्य पर्याय आहे. देव म्हणतो, तू मला कुठे शोधणार? जर तो तुम्हाला तुमच्या हृदयात व जीवन प्राण्यात दिसत नसेल तर तो कुठेही तुम्हाला भेटणार नाही. त्यामुळे तू मला शोधून कुठे शोधणार? मी तुला अजिबात सापडणार नाही. त्यामुळे स्वतः चांगले वाग आणि स्वतः पूर्णपणे देव हो. जर तू पूर्णपणे आयुष्यात माझ्यावर श्रद्धा ठेवत असशील, निस्वार्थ मनाने भक्ती करत असशील तर मी तुला काही देखील कमी पडू देणार नाही. श्रद्धा असली की सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत देव दिसत असतो. म्हणून तुम्हाला श्रद्धा ही असलीच पाहिजे. लक्षात ठेवा, श्रद्धा ज्या लोकाला नसते तो व्यक्ती काही देखील करू शकत नाही. हा संदेश अजून काही वेळ देऊन ऐकून तर बघा, भाग्यवंत ठराल. श्री संत सद्गुरू बाळूमामा. मित्रांनो, हा संदेश जर तुम्हाला आवडला असेल, याबद्दल तुम्ही सहमत असाल तर आता चॅनल आपलं सबस्क्राईब करा, कारण असेच नवीन मामांचे संदेश सर्वप्रथम तुम्हालाच मिळत राहतील. धन्यवाद. देव म्हणतो, बाळा चिंता करू नको, विश्वास ठेव माझ्यावर, कारण तुझे प्रत्येक दुःख जाण्याकरिता आले आहेत. तुला प्रत्यक्ष यश मिळणार आहे. तुला फक्त माझ्यावरती विश्वास ठेवायचा आहे. लक्षात ठेव, निस्वार्थ मनाने भक्ती कर. मी प्रत्यक्ष तुझ्या सोबत आहे. विचार करणं सोडून दे आणि जे विचार करत आहेस त्या विचारांना आता यापुढे कृतीमध्ये उतरवण्याची पूर्णपणे वेळ आली आहे. म्हणून विचार करण्यात वेळ अजिबात घालवू नको, तर तो विचार तुझा कृतीमध्ये उतरव, म्हणजे यश तुलाच मिळेल. हा संदेश अजून काही वेळ देऊन ऐकून तर पहा, भाग्यवंत ठराल. श्री संत सद्गुरू बाळूमामा. देव म्हणतो, चिंता करण्याची कसलीही गोष्ट नाही. लक्षात ठेवा, जर तुम्ही जितका चिंता कराल तितके तुमची चिंता ती वाढत राहील. म्हणून चिंता करणं सोडा आणि प्रत्येक चिंता करत आहात त्या चिंतेसाठी मार्ग निवडा. लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्ट तुमच्या जीवनातून निघून जाण्यासाठी आली राहते. ती वेळ का असो, तुमची वेळ वाईट असली तर ती एक ना एक दिवस निघून जाते. एका व्यक्तीने देवाला विचारले, तुला मनुष्याविषयी जास्त आश्चर्य का वाटते? त्यावेळी देव उत्तरला, मनुष्य पैसा मिळवण्यासाठी आरोग्य गमावतो व आरोग्य परत मिळवण्यासाठी तो सर्व पैसा खर्च करतो. तो भविष्याचा काळजीत वर्तमान काळ गमावतो. त्यामुळे मी वर्तमानातही जगत नाही व भविष्यातही जगत नाही. लक्षात ठेवा, तो असा जगतो की कधीच मरणार नाही आणि असा मरतो कधी जगलाच नाही. म्हणून देव म्हणतो, प्रत्येक काळ प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा, कारण तुमचा गेलेला क्षण परत येणार नाही. लक्षात ठेवा, देव वरून सर्व काही पाहत असतो की हा माणूस चांगला दिवस आणण्यासाठी वाईट रस्त्याने तर जाणार नाही ना. म्हणूनच देव आधी वाईट आणि मग चांगले दिवस देत असतो. म्हणून प्रत्येक वेळी चांगले दिवस येतील, मात्र कष्ट केल्यावरच येतील. हा विश्वास तुमच्यामध्ये असला पाहिजे. ज्या प्रकारे बाळ जन्म घेण्याच्या अगोदर त्याला देवाने सांगितले, आता तुझा जन्म पृथ्वीवर होणार आहे, हे ऐकून तो मुलगा रडायला लागला आणि त्याने देवांना विचारले, तिथे माझी काळजी कोण घेणार आहे? त्यावेळी देव म्हणाला, मी एक परी पाठवली आहे, ती तुझी खूप छान काळजी घेईल. बाळाने पुन्हा विचारले, मला बोलायला कोण शिकवणार? देव म्हणाला, तीच परी तुला बोलायला शिकवेल. बाळाने पुन्हा एक प्रश्न विचारला, मी तुला शिकवेल. बाळाने विचारलं, मी त्या परीला ओळखणार कसं? देव म्हणाला, ओळखायला वेळ नाही लागणार. पृथ्वीवर लोक तिला आई म्हणतात. लक्षात ठेवा, देव तुम्हाला जीवन देत असतो, मात्र त्या जीवनाला अडचणी आल्या असतात. त्या अडचणींसाठी देव पूर्णपणे तुम्हाला पर्याय देखील देत असतो. फक्त तो पर्याय तुम्हाला स्वतःला हुडकायचा असतो.
तुम्हाला म्हणून देव तुमच्यात काहीतरी देईल म्हणून मंदिरात जाऊ नका. देव तुम्हाला काहीतरी देईल या आशेवर भटकू नका आणि मंदिरात जाऊ नका. देवाने तुम्हाला बरंच काही दिलं आहे म्हणून मंदिरात जावा. देव तुम्हाला कधीच काही कमी पडू देणार नाही. देव म्हणतो, मी कधीच कोणाचे नशीब लिहित नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, प्रत्येक रस्त्यावर तुमचे कर्म तुमचे नशीब लिहित असते. म्हणून कर्म चांगले ठेवा, तुम्हाला कधीच काही कमी पडणार नाही. सारखे देवासमोर उभे राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावर खूप काही गोष्टी अवलंबून असतात. म्हणून देवांकडे तोंड असताना तुम्ही कोणीही चांगले वागत असते, मात्र देवांकडे पाठ असताना वाईट वागत असाल तरी काही देखील तुम्ही करू शकणार नाही. देव म्हणतो, शून्यातून सुरुवात करणाऱ्याला हरण्याची भीती नसते, कारण त्याला स्वतःच्या मेहनतीवर आणि त्याच्या देवावर विश्वास असतो. लक्षात ठेवा, दगडात देव दिसतो, गायीत माता दिसते, कावळ्यात तर सगळे पूर्वजन दिसतात, पण माणसातच माणूस का दिसत नाही? ज्या दिवशी माणसात माणूस दिसेल त्या दिवशी देवाला सुद्धा प्रसन्न व्हावंच लागेल. म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही स्वतः देव आहात. जर तुम्ही चांगले वागाल, जर प्रत्येक काळ सारखं दुसऱ्यांना पूर्णपणे त्रास देत असाल, वाईट कर्म करत असाल, तर देव तुम्हाला कधीच एकटं सोडू देणार नाही. तुम्हाला पूर्णपणे देव दुःख पूर्णपणे येऊ देणार जेव्हा तुम्ही वाईट कर्म करचाल. देव म्हणतो, प्रत्येक माणसात देव असतो, मग तुम्ही मंदिरात का जाता? खूप सुंदर उत्तर. वारा तर उन्हातही वाहतो, पण त्याचा आनंद सावलीत बसल्यावरच मिळतो. तसेच देव सगळीकडे असतो, परंतु त्याचा आनंद मंदिरातच असतो. म्हणून लक्षात ठेवा, प्रत्येक आनंद प्रत्येक गोष्टीत लपलेला आहे. तुम्हाला तो हुडकायला आला पाहिजे. प्रत्येक गोष्टीला विरोध करणं गरजेचं नाही, कारण प्रत्येक गोष्ट देवाने तुमच्यासाठी बनवली आहे. त्याला मिळवण्यासाठी तुम्हाला विरोध नाही, कष्ट करून सामोरे जायचे आहे. देवाने तर पहिलेच सांगून ठेवले आहे की माणसाकडे मागून मिळालं असतं तर भिकाऱ्याला भीक आणि शेतकऱ्याला पीक कधीच कमी पडू दिलं नसतं. त्यासाठी माणसाने श्रमाने कष्ट करणे हेच त्याचे कर्म आहे. लक्षात ठेवा, देवाने तुम्हाला आधीपासूनच सांगितले आहे की तुम्हाला कोणतीही गोष्ट मागून मिळत नसते, कारण भिकाऱ्याला भीक आणि शेतकऱ्याला पीक कधीही मागून मिळत नसते. त्याच प्रकारे तुम्हाला आयुष्यात सर्व गोष्टी मागून अजिबात मिळणार नाहीत. त्यासाठी तुम्हाला कष्ट करणे हाच पर्याय आहे. मित्रांनो, हा संदेश अजून काही वेळ देऊन पूर्णत्व ऐका आणि ऐकल्यानंतर कमेंटमध्ये लिहा, बाळू मामा, मी तुमच्यासाठी पूर्ण वेळ दिला आहे. धन्यवाद. अर्जुनाने कर्माचे काही नुकसान केले नव्हते तरीही तो शत्रू बनला. कधी कधी तुमचा दोष नसला तरी तुमच्या प्रतिभेमुळे आणि सत्य बोलण्याने लोक तुमचे शत्रू बनत असतात. म्हणून प्रत्येक वेळी जो व्यक्ती तुमच्याशी जसा वागत आहे तुम्ही त्याच्याशी वागा. तुम्हाला कधीही प्रत्येक गोष्टीत अडचण निर्माण होणार नाही. तुम्ही आयुष्यात किती माणसं जोडली यावरून तुमची श्रीमंती कळते. तुमची फसवणूक झाली यात तुमची काही चूक नाही. चूक त्या लोकांची आहे ज्यांना तुमच्या विश्वासाची किंमत कळली नाही. लक्षात ठेवा, तुम्हाला आयुष्यात जर देवांचा आशीर्वाद मिळत असेल तर तुम्हाला पूर्णपणे कष्ट करावं लागेल. हाच एक उत्तम पर्याय आहे आणि हा पर्याय गमावू नका. कष्ट करत राहा, एक ना एक दिवस फळ मिळणार आहे. देव म्हणतो, गुरुडा इतके उंच उडता येत नाही, म्हणून चिमणी कधी उडायचे ज्या प्रकारे सोडत नाही त्याच प्रकारे अहंकार विहिरीत लहान सेवाही मोठीच असते. श्री संत सद्गुरू बाळू मामा. नेहमी स्वतःचा अहंकार चेपणे व दुसऱ्याचा अहंकार जपणे ही आहे सुखी व यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली. तुम्हाला देवांनी ती गुरुकिल्ली दिली आहे. देव म्हणतो, मी तुम्हाला यशाचा दरवाजा उघडण्याची चावी दिली आहे. तुम्हाला यशापर्यंत पोहोचण्याचा पूर्णपणे चावी मी दिली आहे. ती चावी एकच आहे, ते म्हणजे कष्ट. ती चावी तुम्हाला मी दिली आहे. फक्त अंगातला पूर्णपणे आळस झटका आणि
त्या चावीचा पूर्णपणे उपयोग करा. लक्षात ठेवा, आवश्यकतेपेक्षा कधीच मिळते त्याला म्हणतात नशीब. सर्व काही असूनही रडवते त्याला म्हणतात दुर्दैव. आणि थोडे कमी सापडूनही आनंद देते त्याला म्हणतात जीवन. म्हणून प्रत्येक वेळी जीवनात जी वेळ आली आहे त्याला सामोरे गेल्याशिवाय तुम्हाला पर्याय नसतो. म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये दुःखी होऊ नका, कारण जे काही तुमच्या जीवनात घडत असते त्याला देवांनी तुमच्याकडे पाठवले असते. तुमची देव पूर्णपणे परीक्षा घेत असतो. लक्षात ठेवा, सल्ल्याच्या 100 शब्दापेक्षाही अनुभवाची एक ठेच प्रत्येक व्यक्तीला जास्त मजबूत आणि समजूतदार बनवत असते. श्री संत सद्गुरू बाळूमामा. लक्षात ठेव, मी तुला प्रत्येक वेळी जीवनात ती ठेच लागू देत असतो, कारण तुला जीवनात जर ठेच लागली तरच तुला समजत असते नीट खाली बघून चालायचे की हा रस्ता कसा आहे. तुला पूर्णपणे समजून जाते जेव्हा तुला ठेच लागते. म्हणून एकटे जगण्याची सवय नेहमी होऊन जाते जेव्हा तुला साथ देणारी पूर्णपणे माणसे बदलून जातात. प्रत्येक वेळी देवांकडे एकच प्रार्थना करा, ती म्हणजे माझा तिरस्कार करणाऱ्या लोकांना दीर्घायुष्य लाभू दे आणि आयुष्यभर माझे यश पाहून जळत राहू दे. असं प्रत्येक वेळी देवाला मागणं घालत चला. मित्रांनो, हा संदेश अजून काही वेळ ऐकत चला. जर का हा संदेश तुम्ही इतका वेळ ऐकला असाल तर कमेंटमध्ये जरूर टाईप करा की बाळूमामा, मी तुमच्यासाठी माझा पूर्णपणे इतका वेळ दिला आहे. अजून काही वेळ देऊन हा संदेश ऐका, भाग्यवंत ठराल. ज्या प्रकारे मृत्यूला सांगावे हे कुठल्याही रूपाने ये, पण जगण्यासारखे काहीतरी जोपर्यंत माझ्याकडे आहे तोपर्यंत तुला या दाराबाहेर थांबावे लागेल. लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्हाला जीवनात मृत्यू येत नाही तोपर्यंत आयुष्य आनंदाने जगत चला. देव म्हणतो, जास्त काळ विचार करू नका की तुमचा मृत्यू केव्हा येणार आहे, कारण मृत्यू आल्यानंतर तो केव्हाही टळणार नाही. म्हणजेच तुमचं जीवन एक 3 पानाचं पुस्तक आहे. त्यामधलं पहिलं आणि शेवटचं पान ही मी लिहिलं आहे. पहिलं पान आहे जन्म आणि शेवटचं पान आहे मृत्यू. त्यामधलं पान तुम्हाला भरायचे आहे. लक्षात ठेवा, ते पान तुम्हाला कष्टाने आणि चांगल्या कर्माने भरायचं आहे. श्री संत सद्गुरू बाळूमामा. मित्रांनो, तुम्हाला देव प्रत्येक वेळी चांगली वेळ येण्यापूर्वी संकेत देत असतात. तुम्हाला ते संकेत ओळखायला आली पाहिजे. जर तुम्हाला अजूनही ती संकेत ओळखता येत नसतील तर आपला या मागील व्हिडिओ पहा, तुम्हाला समजून जाईल. या मागचा व्हिडिओ पहा, तुम्हाला समजून जाईल की देव चांगली आणि वाईट वेळ येण्यापूर्वी कोणते संकेत देत असतात. धन्यवाद. तुम्हाला वेळ मर्यादित आहे, म्हणूनच दुसऱ्याचे आयुष्य जगण्यात घालू नका. देव म्हणतो, प्रत्येक व्यक्तीला जीवनाची मी 24 घंटे दिली आहेत. ते 24 घंटे दुसऱ्याच्या आयुष्यात जगण्यात अजिबात घालू नका, कारण कुतूहलामुळे फसू नका. जे इतर लोकांच्या विचारसरणीच्या परिणामासह जगत आहेत ते लोक काही करू शकत नाहीत. म्हणून तुमच्या विचारसरणीप्रमाणे आयुष्य जगा. देव तुम्हाला कधीच काही कमी पडू देणार नाहीत. ज्याप्रमाणे वयाचे दाखले घ्यायला तुम्ही पावसाळे मोजतो, पण खरे सांगा तुम्ही त्या पावसाळ्यात कितीसे भिजतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्यात तुम्हाला प्रत्येक वेळी ती प्रत्येक गोष्ट तेव्हाच कळते जेव्हा तुम्ही प्रत्येक पावसाळा अनुभवला असतो. तेव्हाच तुम्हाला समजते की आयुष्यात पुढला येणारा ऋतू कोणता आहे. जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत, अंतःकरणात जिद्द आहे, डोळ्यासमोर खुले आकाश आहे, तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण तुमचाच आहे. फक्त तुम्हाला जिद्द ठेवावी लागेल, कारण त्याशिवाय यश मिळणे अशक्यच. श्री संत सद्गुरू बाळूमामा. बाळूमामा म्हणतात, जे बदलता येईल ते आताच बदला. जे बदलता येत नाही ते स्वीकारा, आणि जे स्वीकारता येत नाही त्यापासून दूर जा, परंतु स्वतःला नेहमी आयुष्यात ठेवा. लक्षात ठेवा, येणारी वेळ कशी आहे तुम्हाला माहीत नाही, मात्र तुमचा वर्तमान काळ जर तुम्हाला आनंदी घालवायचा असेल तर तुम्हाला पूर्णत्व प्रयत्न करायचा आहे, कारण प्रयत्नार्थी परमेश्वर असतो.
जर तुम्ही प्रयत्न करणार नाही तर तुम्हाला निश्चितपणे मी सांगतो तुम्हाला यश अजिबात मिळणार नाही. म्हणून जे झालं त्याचा विचार करू नका, जे होणार आहे त्याचा विचार करा. लक्षात ठेवा, वर्तमान काळात जर संघर्ष कराल तरच तुमचा भविष्यकाळ आनंदी जाईल. नाहीतरी भूतकाळाचा विचार वर्तमानात कराल तर वर्तमानही खराब, भविष्यही खराब. म्हणून भूतकाळातील गोष्टी वर्तमानात कधीही आठवू नका. तसे कराल तर तुमचा वर्तमानही खराब होईल आणि येणारा भविष्यकाळ तर पूर्णपणे खराब होईल. म्हणून नकारात्मक विचार आणि वाईट विचार तुमचे जीवन बिघडण्यासाठी परिपूर्ण ठरत असतात, सक्षम ठरत असतात. आज हा संदेश अजून काही वेळ देऊन ऐकून तर पहा, भाग्यवंत ठराल. देव म्हणतो दुःखाच्या वेळी त्याच व्यक्तींना मला आठवण्याचा हक्क असतो ज्यांनी त्यांच्या सुखात माझे आभार मानले असतात. म्हणून दुःख आले म्हणजे देवांची आठवण काढणे आणि सुख आले म्हणजे पूर्णपणे गर्व करणे हे चुकीचं आहे. देव म्हणतो सुख येण्याचे कारण माझे आशीर्वाद आहेत आणि दुःख येण्याचे कारण आहे तुमची मनस्थिती बदलण्याचे तुमची वेळ आहे. देव म्हणतो हा संदेश अजून काही वेळ देऊ नये का, नक्कीच भाग्यवंत ठराल. आज तुम्हाला हा संदेश पूर्ण ऐकायचा आहे. संदेश पूर्ण ऐकल्यानंतर कमेंट जरूर करायची आहे आणि चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायचा आहे. धन्यवाद. मित्रांनो, तुमच्या जीवनाच्या नीती हा पाया, अंत करण्याची पवित्रता व सदाचार हे स्तंभ, निष्ठा हा गाभा आणि परात्मा हा कळस आहे. पूजा केल्याने देव ऐकतो असे अजिबात नाही, तर देव त्यांचे सुद्धा ऐकतो जे पवित्र, निर्दोष आणि प्रामाणिक असतात. लक्षात ठेवा, पूजा केल्याने, नामस्मरण केल्याने देव ऐकत नसतो. जर का तुम्ही निस्वार्थ मनाने पूजा कराल तर देव अजिबात ऐकणार नाही. निस्वार्थी माणसाचा आयुष्य चांगले असते. देव म्हणतो अनुभव आलेला काही लोकांची ही भावना असते की कुणाला सांगायचे नाही. हे माझे व्यक्तित्व अनुभव आहे. जर कुणी तुम्हाला तुमची टिंगल होईल म्हणून किंवा तुमची अंधश्रद्धाळू किंवा मागासलेली अशी ओळख होईल म्हणून सांगत नाही, पण असे नसते. तुम्हाला जर अनुभव येतात ते स्वच्छ भावनेने लोकांपर्यंत पोहोचवा. हजारातून एक जरी तुमच्यामुळे भक्ती मार्गाला लागला तरीही तुम्हाला खूप मोठं पुण्य मिळेल. व्यसनाकडे वळविणारे तुम्हाला खूप मिळतील, पण भक्ती मार्गाला लावणारे खूप कमी मिळतील. तुम्ही त्यांच्यातलेच व्हा. श्रीसंत सद्गुरू बाळूमामा. मित्रांनो, मामा म्हणतात तू कितीही मोठ्या अडचणीत सापड, फक्त मला मनापासून एकदा हाक मार, मी तुझ्या पाठीशी नक्कीच उभा राहील. म्हणून एकदा म्हणून तर बघ, श्री संत सद्गुरू बाळूमामा, नक्की चमत्कार होईल. परिस्थिती कितीही विपरीत असू दे, कधीच कोणाचे अनिष्ट चिंतन करायचे नाही, कारण तू जे पेरतो तेच उगवतो हा पूर्णपणे बाळूमामांच्या सृष्टीचा नियम आहे. लक्षात ठेवा, जसे कर्म करणार आहात तसं तुमचं आयुष्य होणार आहे. म्हणून देव म्हणतो मागणे हे माझे एकच पायाशी, प्रेम भजनासी मज द्यावे. रंगावा देह तोडावा संदेह संकल्पनेचा प्रत्यक्ष. तुम्ही आयुष्यात पूर्णपणे संकल्पनेचा संदेह तोडा. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी होईल. आज हा संदेश पूर्ण ऐकला असाल तर कमेंटमध्ये जरूर म्हणा बाळूमामा मी तुमच्यासाठी पूर्ण वेळ दिला आहे. आणि असेच बाळूमामांचे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री संत सद्गुरू बाळूमामा माझा पाठी राखा. लक्षात ठेवा, यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे, ते म्हणजे दुसऱ्याचं भलं झालेली पाहण्याची ताकद तुमच्या मनात असली पाहिजे. जर ती ताकद तुमच्या मनात नसेल तर नक्की तुम्ही यशस्वी कधीच होऊ शकणार नाही. मित्रांनो, देव म्हणतो तुम्हाला आयुष्यात कधीच अडचण मी येऊ देणार नाही. फक्त तुम्हाला आयुष्यात पूर्णपणे निस्वार्थ मनाने, निस्वार्थ प्रेमाने माझी भक्ती करायची आहे. थोर उपकार तुझे श्री संत सद्गुरू बाळूमामा, आधार तुझा श्री संत सद्गुरू बाळूमामा. तूच दाता, तूच विधाता, तू कारण, तू करता, तू माता, तूच पिता, तू बंधू, तूच सखा. आम्हावरी राहू दे बाळूमामा तुझी दया, हीच विनंती तुझ्या चरणी श्री संत सद्गुरू बाळूमामा. मित्रांनो, तुम्हाला आयुष्यात कितीही मोठे दुःख आले तरी तुम्हाला देव त्या अडचणीतून नक्की काढतील. फक्त तुम्हाला देवांवरती
विश्वास ठेवायचा आहे. लक्षात ठेवा, अवघ्या जन्माची पुण्य पावली आस भक्तीशी तुझ्या लागली तूच असशी माझी माय माऊली अंत लाभो तुझी कृपा सावली. श्री संत सद्गुरू बाळूमामा, तुमच्या पुण्यामुळे तुम्हाला देवांची मामांची भक्ती करण्यासाठी तुम्हाला वेळ मिळाली आहे, म्हणून निस्वार्थ मनाने भक्ती करा आणि आयुष्यात पूर्णपणे जिंका. देव म्हणतो, काही लोक खोटं हसून आणि खोटं बोलून जग जिंकतात आणि काही लोक खरं हसून आणि खरं बोलून स्वतःशी आयुष्य हरतात. मात्र त्या लोकांनी काळजी करण्याची गरज नाही, कारण मी त्यांच्या सोबत आहे. काळजी करू नका, मी नेहमी तुमच्या सोबत आहे. निशंक हो, निर्भय हो म्हणारे प्रचंड बाळूमामा यांच्यावर पाठीशी रे. अतकर्य अवधूत स्मरणागामी अशक्यही शक्य करतील बाळूमामा. फक्त विश्वास ठेवायचा आहे. हा संदेश पूर्ण ऐकला असाल तर कमेंट जरूर करा आणि अशाच बाळूमामा यांच्या संदेशासह तुम्हाला आपलं भक्तिमय यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि ह्या संदेशाला लाईक करायचा आहे आणि संदेश कसा वाटला हे तुम्हाला कमेंटद्वारे सांगायचं आहे. मित्रांनो, धन्यवाद. भेटूया असंच एका नवीन संदेशासह. चॅनल सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि संदेश कसा वाटला हे कमेंटद्वारे जरूर कळवा. देव तुम्हाला कधी काही कमी पडू देणार नाही. फक्त निस्वार्थ मनाने भक्ती करा. देव प्रत्यक्ष तुमच्या सोबत आहे. व्हिडिओ संपूर्ण पाहिला असाल तर धन्यवाद. भेटूया असंच एका नवीन संदेशासह. श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं.